नमस्कार, जुन्नर टाइम्स मध्ये स्वागत आहे. माझ्यासोबत देवराम लांडे यांचे प्रचार प्रमुख जे आहेत ते कैलास नवलेत. कैलासजी नमस्कार. नमस्कार संदीप भाऊ. आत्ताच इन्फॉर्मेशन मिळाली आहे की एका ठिकाणी भरारी पथकाने छापा मारलाय आणि त्याच्यामध्ये देवराम लांडे यांचा फोटो वगैरे असलेले काही पिशव्या आणि काही डबे सापडलेले आहेत. काय झाले संदीप भाऊ, निवडणुकीचं वातावरण आहेच आहे, आचारसंहिता आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. विषय असा आहे, त्या ज्या पिशव्या सापडल्यात त्या निवडणूक आयोगात ऑलरेडी आम्ही त्याची लेखी हे दिलेलं आहे 1000 पिशव्यांचं. त्या ज्या काही पिशव्या भावनेच्या भरात सापडल्या असतील किंवा काही झालं असेल त्या गोष्टी आम्ही नियमात लावलेल्या आहेत. त्या जनतेलाही आता इथून मागे लोकांनी मस्त प्लास्टिकचे डबे वाटले किंवा काहीतरी केलं, आता अचानक एखादा विषय झाला म्हणून त्या गोष्टी लगेच चर्चेला धरणं चुकीचं आहे. तुम्ही ज्यांचा प्रचार प्रमुख आहात ते देवराम लांडे यांचं एवढंच कर्तृत्व आहे, तर ह्या पिशव्या आणि डबा ह्या आचारसंहितेच्या काळात वाटायची गरज काय? आता ते भावनेच्या भरात दिल्या गेल्या, कोणी दिल्या गेल्या तेच माहिती नाही मुळात. पण विषय असा आहे का त्या आम्ही निवडणूक आयोगात त्या रजिस्टर केलेल्या आहेत. काय डबे 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 आता ते स्वतः अध्यक्ष साहेबांच्या नावाने, त्याच्यामुळे काय ते त्यांच्या वैयक्तिक लोकशाहीचा प्रत्येकाला वैयक्तिक अधिकार आहे, त्यामुळे त्यांनी ते दिले असतील. बर, म्हणजे देवराम लांडे यांनी डबे दिलेत? नाही, देवराम लांडेंनी डबे दिले किंवा त्यांच्या कोणत्या समर्थकांनी दिले ते माहिती नाही, त्याचा खुलासा होईल आता, कायदेशीर ती बाब आहेच. मग हे अशा पद्धतीनं मतदारांना आमिष किंवा भुरळ दाखवणं योग्य आहे का? मतदारांना आमिष म्हणण्यापेक्षा संदीप भाऊ, आता निवडणुकीचं वातावरण आहेच ना, लोक काय काय करतायत तुम्ही पण तुमच्या माध्यमातून बघा. नुसतं देवराम लांडे यांना चुकीचं धरून नाही ना होऊ शकत, बाकीचे लोक करतायत ना काय काय ते. तुम्ही जरा सातत्याने जरा चौकशी करा काय चाललंय बाबा मावळ पट्ट्यात. ते कारवाई देवराम लांडे यांच्यावर झालेली आहे, म्हणजे त्यांच्या पिशव्यांवर झालेली आहे, डब्यांवर झालेली. हा, ती कारवाई आहे. पिशव्या तर ऑलरेडी लावलेल्या आहेतच नियोजनात, तर डब्यांचं भाऊ काय होईल ती कायदेशीर कारवाईला समोर आहेच. तुमचं असं म्हणणं आहे का बाकीचे लोक पण करतात, 100% देवराम लांडेंना टार्गेट करू नका? हो, काय केलं बाकीचे? बाकीच्या लोकांनी काय बाकीचे लोक करतातच ना, रात्रीचे काय काय करतात त्यांना माहिती. तुमच्या पायाखालची भुई सरकलेली आहे, तुम्हाला पराजय दिसतोय म्हणून तुम्ही हे डबे वाटत? अजिबात नाही. काय झालंय, राजकीय समीकरण अशी आहेत, माईताईचं पारड जड आहे. आता तुम्ही कबडवाडी ठिकाणी बघितलं असेल, माईताईचा बॅनर फाडलाय 4 दिवसापूर्वी. बॅनर जर वाऱ्याने फाटला असतो संदीप भाऊ, त्याचे फोटो माझ्याकडे आहेत, तर मधल्या मध्ये उमेदवाराच्या जागेवर तेवढाच बॅनर फाटलाय किंवा कोपऱ्यातून उचकतो, तर तसा प्रकार न झालेला उमेदवाराच्या जागेवर फाडलेला आहे. म्हणजे हे जर विरोधकांनी जर बघितलं तर माईताई सगळ्याच बाजूने चर्चेतच आहे भागात. आता सातत्याने आपण पाहिलं 2 दिवसापासून का देवराम लांडे यांच्या विरोधात अनेक लोकांनी पत्रकार परिषदा घेतल्या आणि देवराम लांडे यांचे अनेक खुलासे त्यांनी जगासमोर आणले. हो, तर विषय असा आहे संदीप भाऊ, आंब्याच्या झाडाला लोक दगडी मारतात, चारित्र्य संपन्न माणूस देवराम लांडे आहे. एखादा भ्रष्टाचाराचा कागद पुढे आणा आणि ह्या माणसाने 20 लाख रुपये खाली असं दाखवा, सांगन ते ऐकन आम्ही तुमचं. आम्ही म्हणजे देवराम लांडेंनी मी ज्यांचं काम करतो त्यांनी प्रखरपणे मांडलं का ह्या माणसाने एवढा एवढा फ्रॉड केलाय. आणि जे निलेश रावते आहेत त्यांचा ऑलरेडी 32 लाख रुपयाचा गोळ आहे तेच ना, मारुती वाळांवर कबूल झालाय. हातापाय पडत होता आमच्या पुढं. देवराम लांडे हातापाय पडत होता म्हणजे काय नक्की सांग? मारुती वाळ निलेश रावतेंच्या पाया पडत होते, तुम्हाला माफ कर, हे कर, ते कर. कधी? आता 2 दिवसापूर्वी. कुठं झाला हा विषय? जुन्नर मध्ये. तुम्ही तिथं प्रत्यक्ष होता? हो, निलेश भाऊ आम्ही 4-5 जण होतो. काय झालं तेव्हा? ते निलेश भाऊ म्हणला मला माझे पैसे आत्ताच्या आत्ता पाहिजेत, तुझ्यासाठी 11 वर्ष थांबलो, बाकी माहित नाही, मला पैसे पाहिजेत. बर, मग काय म्हणले मारुती वाळ? म्हणले पाया पडतो पण हा इलेक्शनचा पिरियड जाऊ दे, तू काही चुकीचं वागू नको. बर, मग देवराम लांडेंनी हा प्रखरपणे टीका मांडण्यापेक्षा जे सत्यच मांडलंय ना, त्या माणसाला सत्य मांडल्यामुळे तुम्ही ना समाजात कमी लेखू नका. दत्ता गवारे यांनी बरीचशी टीका केली, पाहिली असेल. हो, काय सांगाल? तर विषय असा आहे की त्यांनी सुद्धा 211 जणांचे पैसे 200 जणांचे पैसे 1.5 वर्षापूर्वी घेतलेत. आचारसंहिता सांगता, हे सांगता, ते सांगता. जर तुम्ही 1.5 वर्ष एक गोष्ट आचारसंहिता निवडणुका सांगता, अशा किती निवडणुका लागल्या 1.5 वर्षात, तेव्हा ते काम डिले झालं. लोकांना फसवायचं बंद करा. तुमच्या ऑफिसला लोक चक्रा मारून दमलीत, असे माझ्याकडे जवळजवळ 25 शेतकरी माझ्या संपर्कात आहेत. मनोहर मोहरे जो माणूस आहे आंबोलीचा, अक्षरशः यांच्या ऑफिसला रडला.
कशासाठी राजकारण? देवराम लांडे हा चोर आहे असं दत्ता गावरे म्हणताय. अहो मी काय म्हणतोय माहिती का, चारित्र्य संपन्न माणसावर टीका होती. तुम्ही किती पाण्यात आहेत ते पहिलं बघा. तुम्ही पहिलं त्या 211 माणसांचा व्यवहार क्लिअर करा आणि मग समाजात देवराम लांडेंवर टीका करा. आपण चारित्र्य संपन्न पाहिजे ना तेवढे संदीप भाऊ. आपण चारित्र्य संपन्न असेल तर पुढच्यावर टीका करा, एवढंच म्हणणं बस. ते चारित्र्य संपन्न नाही. कस काय चारित्र्य संपन्न आहेत? त्यांनी कुकडेश्वराला फसवलं तिकिटासाठी. पहिल्या 3 उमेदवारांचा नारळ फोडून गरिबांना आयात उमेदवारांना तिकीट दिली. हे भाग बघतोयच ना, सगळा समाज बघतोय. आणि ते पत्रकार परिषद घेऊन देवराम लांडेंवर टीका करतात. 3 उमेदवारांचा तुम्ही प्रचाराचा नारळ फोडताना रात्रीत तिकीट दुसऱ्या माणसांना देता. त्याचा असा आरोप केला का मजुरांचे काही पैसे अडकले शेतकऱ्यांकडे, ते वसूल करण्यासाठी देवराम लांडे दलाली घेतात मजुरांकडून. अहो कसं दलाली घेणार? अहो 400-500 रुपये एका मजुरीच्या गरीबाच्या माणसाचे पैसे, त्याच्यात देवराम लांडेंना किती द्यायचे, मजुराला किती द्यायचे, कसं काय दलाली घेऊ शकणार? हा माणूस दलाली घेणार हे साध्य कसं काय होईल? साध्यच होऊ शकत नाही ना. समजा एक बाई जर आठवड्याला 500 रुपये रोजाने कामाला गेली तर 6-5 30,000 रुपये होतील. पैसे काढून द्यायचे नाही असं कसं शक्य होईल? ते शक्यच नाही ना. ते गोष्ट जर 10-20 लाख रुपयाची असती तर ठीक आहे ना. मला सांगा का मारतीवाळे यांनी आरोप केले, जणकू बोराडे यांनी आरोप केले, अजून काही लोकांनी त्या आरोपांना काहीच तथ्य नाही. हा माणूस चारित्र्य संपन्न म्हणून याला फक्त ठिकाणी घेरायचा. चोर हे ते हे शब्द काय, हे शब्द रनिंग मधले. त्याचा या प्रचारावर परिणाम झाला? काहीच परिणाम नाही. उलट आमचं पारड फार जड आहे. जिथं जाईल तिथं माई सुशिक्षित. आता काय बोलायचं ते आहे ते 9 तारखेला हे कुठं तालुक्यात दिसणार नाहीत. बर हो 100%. मग का डबे वाटायची वेळ आली? डबे वाटायची वेळ नाही आली. काय झालं, देवराम लांडे साहेब दसरा मेळावा भरवतात, वाढदिवस असतो त्यांचा, अनेकही काही कार्यक्रम असतात. त्याच्यातून हा माणूस शुभेच्छा देतो. देवराम लांडे साहेब शुभेच्छा देत असतात किंवा काय असतात. त्यांना वाटलं माझी जनता आहे ती काय गोष्ट मी आजपर्यंत काय केलं नसेल, पण त्यांचं जेवण उत्कृष्ट, त्यांच्या कामाला जाताना त्यांच्या सोबत ते चांगल्या जेवणाच्या डब्यात क्वालिटी मध्ये. इलेक्शन आल्यावरच का? इलेक्शन आल्याचा विषय नाही हा, जवळजवळ 2 महिन्यापूर्वीचा विषय. आता तो लावून धरला जातोय. आता विरोधक काही टीका करतात. इलेक्शन आता लागले. काय सांगाल तुम्ही? आमचं पारड प्रखरपणे जड. आम्ही यांचं डिपॉझिट जप्त करणार, ही शाश्वती. नाही तर आम्ही परत राजकारणात येणार नाही. मी तरी देवराम लांडे साहेबांचं नाही सांगत, कैलास नवले परत राजकारण करणार नाही कधीच. आणि आमचं लीड असणार, आम्ही तुमचं डिपॉझिट जप्त करणार. कारण आम्ही जनमतात आहेत. वरच्या 5-50 जणांवर आमची ताकद नाही.